नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट झाली आहे आणि ही बैठक आता संपल्याचं कळतंय। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील सिल्वर ओकवर उपस्थित होते। तर मवियाच्या पुढच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। गेल्या तासाभरापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सिल्वर ओकवर बैठक सुरू होती। ती बैठक संपल्याची माहिती समोर येते। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच यांची भेट आहे आणि या भेटीमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे। सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली आहे। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील सिल्वर ओकवर या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर मवियाच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चेची माहिती देखील समोर येते। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपलेली आहे। सिल्वर ओकवर एका तासापासून ही बैठक सुरू होती। तर आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। तर महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत नेमकी काय रणनीती आखण्यात आलेली आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय काय बोलणं झालेलं आहे, काय चर्चा झाली आहे? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास 1 तास आहे ते सिल्वर ओकवर चर्चा झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याशिवाय 25 तारीखला सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा आहे। या अनुषंगाने या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुंबईत आहे तो 25 तारीखला सकाळी 10 वाजता एक जनआक्रोश मोर्चा असणार आहे आणि या मोर्चात मविया सहभागी असणार आहे। कदाचित मविया या सगळ्याचं नियोजन करणार असल्याची देखील माहिती आहे। या सगळ्या संदर्भात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही चर्चा झालेली आहे। या बैठकीला शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील देखील उपस्थित होते, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत तसंच आदित्य ठाकरे हे स्वतः या नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय एक प्रकारे मवियाचीच ही बैठक पार पडली असं म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील हे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित होते। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला। या संदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला। अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी समोर आणलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं, मात्र हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय। तर या प्रकरणी 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे आणि यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा देखील समावेश आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात न्यायालयीन अहवालात नेमकं काय म्हटलंय त्यावर। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं समोर येत आहे। 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालणार। तर स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचं या अहवालात म्हटलंय। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत। अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही, तर पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल
जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. आणि आता एक नजर टाकूयात एन्काउंटर प्रकरणी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलाय त्या नावांवर. तर आपण पाहतोय संजय शिंदे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर एन्काउंटर प्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय. तर निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं देखील नाव समोर येत आहे. अभिजित मोरे पोलीस हवालदार यांचं देखील नाव समोर येत आहे. हरीश तावडे पोलीस हवालदार, आणि वाहन चालक याचं देखील नाव समोर येत आहे. आणि आता राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे. उद्धव ठाकरेंना संपवून भाजपनं शिंदेंना आणलं तसं आता शिंदेंना संपवून शिवसेनेमध्ये नवा उदय आणण्याची तयारी सुरू असल्याचा मोठा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. वडेट्टीवारांचा रोग हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आणि त्यामुळे उदय सामंतांनी वडेट्टीवारांवर पलटवार देखील केलाय. वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो, मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो असा पलटवार उदय सामंत यांनी केलाय. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत, त्यामुळे कुणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना उत्तर दिलंय. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला होता. उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज होऊन शिंदे दरेगावात गेल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं आपण पाहिलं होतं. मुख्यमंत्री पदावरून नाराज असलेले शिंदे दरेगावात गेले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिंदेंनी घेतली.
मात्र गृह खात्यासाठी शिंदे अडून होते. यासाठी देखील शिंदे दरे गावातच मुक्कामाला गेल्याचं आपण पाहिलं. आता पुन्हा एकदा शिंदे हे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाराज असल्याची माहिती मिळते. त्यामुळे नाराज शिंदे पुन्हा एकदा दरे गावात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राग आला की ते दरे गावात जाऊन बसतात असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर शिंदे कायम अस्वस्थ आत्मा आहेत, त्यांनी आता महाकुंभ मेळ्यात जाऊन बसायला हवं असं देखील राऊत म्हणाले. तर एकनाथ शिंदेंचा दौरा पूर्व नियोजित असल्याचं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते. सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता, पुढे किती बरळत सुटतात. तर जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून, म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे. त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता. त्याच्यासाठी शिंदे साहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदे साहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत, अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. तर आपण पाहतोय पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद आता चव्हाट्यावर आलाय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देखील देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि अदिती तटकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं, तर त्यामुळे दादा भुसे हे नाराज होते. तर रायगडमध्ये अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यानं भरत गोगावलेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको केला होता. तर भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचं देखील पाहायला मिळालं. तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलाय. राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्रीपद हे स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय. या संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचंही त्यांनी सांगितलंय. आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणीबाबत आता मोठी बातमी समोर येते. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता 28 जानेवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या 22 तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरण नाही आहे. त्यामुळे सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता होती आणि त्याप्रमाणेच आता 28 जानेवारीची तारीख देण्यात आली आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहनही त्यांनी केलंय. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमौलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं.
तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. आणि आता बातमी समोर येते आणखी एका मोठ्या घोटाळ्यासंदर्भातली. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील टोरेस सारखाचा कोट्यवधींचा घोटाळा समोर आलाय. 35 कोटी रुपये उकळून गुजरातची ही कंपनी पसार झाल्याची माहिती मिळते. गुजरातच्या क्विक स्टार्ट या कंपनीने 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातलाय. क्विक स्टार्ट या कंपनीने गुंतवणूकदारांना महिना 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना रक्कम देखील मिळत होती. मात्र काही दिवसानंतर ती बंद झाली. पैसे मिळणं बंद झाल्यानं गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेमध्ये धाव घेतली तेव्हा शाखाच बंद असल्याचं त्यांना पाहायला मिळालं. कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर शाखा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळे याला अटक करण्यात आली आहे. मेरे 1 लाख और बाकी के फैमिली मेंबर्स के, बहन के, भांजे के और भांजी के ऐसे मिला के हमारे टोटल 33.5 लाख रुपए इसमें इन्वेस्ट किए गए. सो मार्च 23 में इन्वेस्ट किया था. 7 महीने आया. कॅप्शिरो LLP मध्ये जवळजवळ 10 लाख रुपये मी गुंतवले होते. त्याच्यापैकी 30-35% माझे रिटर्न म्हणजे आलेले. त्याच्यानंतर काहीच नाही. परंतु हे एक विशेष आहे की शहा एंटरप्राइजेसमध्ये 1 लाखाचे त्यांनी 1,80,000 म्हणजे एका लाखाचे 80,000 रुपये ते देणार होते. तर ते जवळजवळ 1 वर्ष झालं ते म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली होती आणि मी विड्रॉलसाठी दिलं, पण ते देखील आता 2 वर्ष होतील त्याला. ते पैसेसुद्धा त्यांनी अजून दिलेले नाही. तर हा घोटाळा नेमका काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा 35 कोटींचा घोटाळा समोर आलाय. गुंतवणूकदारांना दर महिना 3% परतावा देण्याचं आश्वासन या कंपनीकडून देण्यात आलं होतं. मोफत विदेश वारीचंही दाखवलं होतं आमिष. तर 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातला गेला. कंपनीच्या 2 मालकांसह 4 गुन्हा आणि 2 अटक करण्यात आली आहे. आणि आता वळतोय पुढच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने मोठं पाऊल उचललंय. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. तर वेळ प्रसंगी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची ही मदत घेतली जाणार आहे. तर आपण पाहतोय केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणार आहेत. निशान कॉपी मुक्त परीक्षा नेमकी काय आहे आपण पाहतोय. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी देखील घेतली जाईल. केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवला जाणार आहे. तर वेळ प्रसंगी जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळेतल्या शिक्षकांची ही मदत घेतली जाणार आहे. इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत असल्याची माहिती देखील समोर येते. आपण 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत माहिती घेतोय. 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असेल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा ही 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत होईल. आणि आता MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती असेल. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 21 जानेवारी पासून म्हणजेच उद्यापासूनच अर्ज भरता येणार आहेत. तर 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. मी पुन्हा येईन हा देवेंद्र फडणवीसांचा नारा खूपच गाजला. मात्र अगदी स्वित्झर्लंडच्या दाओसमध्ये देखील हा नारा पुन्हा एकदा ऐकायला मिळालाय. एका चिमुरड्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच हा नारा ऐकवलाय आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या चिमुरड्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खास गिफ्टही दिलंय. पाहूया. मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणले होते आणि तुम्ही खरंच पुन्हा आले. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय.
असंच तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे. सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणी आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळलेत. तर सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळलेत. फिंगरप्रिंट्स हा आरोपी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. सैफच्या आरोपीला पोलिसांनी काल अटक केल्याचं देखील आपण पाहिलं आणि त्याचं नाव हे मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी देखील आहे. आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते कोल्हापूरमधून. तर दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे. श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती मिळते. मंगळवार दिनांक 21 ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्यामुळे आता ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी काही काळ बंद राहणार आहे. ज्योतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बातमी पंढरपुरातून. पंढरपूरमधल्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. थेट जाऊयात. याला काही अर्थ नाही. याला हे तथ्यहीन बातम्या आहेत. उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही. आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो. एक हे लावून टाकन तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता. एवढ्या बातम्या, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अमकं नाही तमकं नाही फलान नाही. नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता. मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं. त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं. आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता. तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला. वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त, तिथं CCTV कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त, वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर हे आता सोसायट्यांचा अधिकार आहे. आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते. दादा, बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे, आणि त्यामुळे आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता? खूप वर्ष. अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसा वागतो लोकांचं काय म्हणणं आहे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना. दादा, अक्षय शिंदे एन्काउंटर मध्ये कोर्टाने 5 पोलिसांना दोषी. मी आता तिथं कार्यक्रमात होतो तेव्हा टीव्हीला ती बातमी बघत होतो. मी त्याच्या संदर्भात आता मुंबईलाच चाललो. मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारांशी बोलील किंवा काय नक्की झालं. कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. तर आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सैफ प्रकरणावर देखील त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. CCTV फुटेज लावणं आणि सुरक्षा व्यवस्था वाढवणं हा त्या सोसायटीतला त्यांचा अंतर्गत अधिकार आहे. जर ही घटना बाहेर झाली असती तर त्याच्यासाठी पोलीस जबाबदार असते असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत. तर कसला उदय तथ्यहीन बातम्या असल्याचं देखील अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय. अंतिम चित्र दिसतं ते त्यांचं स्पष्ट. आणि आता वळतोय आपल्या आधीच्या बातमीकडे. पंढरपूरमधल्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकीसह 4 यात्रा भरतात. आषाढी एकादशीला तर 15 ते 16 लाख भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविकांची गर्दी होत असल्याचं आपण पाहत असतो. आणि याच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. राज्य सरकारकडे त्यासाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. फक्त ड्रोन सुद्धा पुरेसं नाही आहे. मग त्याच्यासाठी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT बेस्ड, GPS, अशा वेगवेगळ्या व्हिडिओ सर्व्हलन्स, CCTVs, असे वेगवेगळे हायटेक टेक्नॉलॉजी सगळ्या एकत्रित करून चालवण्यासाठी हे वेगवेगळ्या इंडिपेंडेंटली चालवून तर काही उपयोगी होणार नाही. त्यातून वेगवेगळे निर्णय येतील, वेगवेगळे आउटपुट्स येतील. ह्या सगळ्यांचा एकत्रित जर आउटपुट मिळालं
तर आणि तरच फक्त ही गर्दी व्यवस्थापन करणं सोयीस्कर जाणार आहे, की जेणेकरून कुठं गर्दी कोलॅप्स होणार नाही, क्रश होणार नाही, की जेणेकरून नंतर पुढं स्टॅम्पिडसारखी आपत्तीजन्य परिस्थिती ओढवणार नाही. पंढरपूर हे असं सध्या तरी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे की जिथं सगळ्यात जास्त भाविकांनी भेट देण्याचं ठिकाण असलेलं लिम्का रेकॉर्डमध्ये बुक आहे. आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातली. राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाला पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. तर झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालवला होता. तर रांचीच्या ट्रायल कोर्टामध्ये सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सुप्रीम कोर्टाने आता स्थगिती दिली आहे. कोर्टाने नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे दिलेत. आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती आणि त्यानंतर निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीनं दावा केलाय. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची आमची मागणी आजही आहे आणि उद्याही राहील असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती लागू राहणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचं काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी आता केली जाते. पालकमंत्री पदाच्या वादावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आज पालकमंत्री तर उद्या उपमुख्यमंत्रीही बदलतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आता जनताच सरकारला स्थगिती देईल असं वडेट्टीवार म्हणालेत. तर भांडा सौख्य भरे असा टोलाही त्यांनी लगावला. बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली इच्छाच बोलून दाखवली आहे. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते आपल्या गावी गेल्याची चर्चा आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावी जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र गिरीश महाजनांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरेगावी जाणार नसल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या झाल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यामध्ये शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे यांचाही समावेश आहे. तर संघ मुख्यालयाला समोरील आंदोलनाला दांडी मारल्यामुळे ही कारवाई केल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत. जालना शहरातल्या भोकरदन नाका परिसरामध्ये काळे झेंडे दाखवून अजित पवारांचा निषेध नोंदवण्यात आला. सरपंच संतोष देशमुख तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध अखिल मराठा महासंघानं नोंदवला. ठाकरे सेनेच्या अकोला जिल्हाप्रमुखपदी मंगेश काळे आणि गोपाल दातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून मंगेश काळे असतील, तर अकोला पूर्व पश्चिम आणि बाळापूर विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून गोपाल दातकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशाने घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याने किमान तापमानाचा पारा हा 15 अंशाच्या वर सरकलाय. राज्यामध्ये मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सांगलीतील 8 दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र माणदेश हा जिल्हा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी बसपने आटपाडीमध्ये भजन कीर्तन आंदोलन केलं. अनेक वर्षांपासून शासनाकडे माणदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकातील भाकलीमध्ये बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन प्रकरणी आता बलसूर या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलाय. रस्त्यांवर टायर जाळून संताप व्यक्त केलाय. तर उमरगामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आलाय. यावेळी निषेध रॅली देखील काढण्यात आली आहे. बातमी नांदेडमधून. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गावात सौर ऊर्जा प्रोजेक्टला विरोध होतोय. 22 एकरचा हा प्रोजेक्ट होणार अशी माहिती आहे. परंतु ज्या जागेवर हा प्रोजेक्ट होतोय त्या जागेवर बसवेश्वरांचे प्राचीन मंदिर असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. म्हणून गावकऱ्यांनी याला विरोध केला. धाराशिवमध्ये पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. असं असताना चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारने प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक करतात. कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी 54 टीएमसी पाणी साठा उपलब्ध असणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध साठा 100% वापरता येणार नाही. मात्र यंदा केवळ 4च महिने आवर्तन चालणार आहे. परिणामी केवळ एप्रिल मे मध्ये आवर्तनाच्या फेऱ्यांमधील ताण टाळण्याचे आव्हान हे पाटबंधारे विभागासमोर आहे. वाशिम जिल्ह्यात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी हर घर नल हर घर जल योजनेअंतर्गत जलजीवन मिशनची कामे संथ गतीने सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या 741 योजनांपैकी केवळ 216 योजना पूर्ण झाल्यात. यामुळे नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झालाय. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत. पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे खरंच वन विभाग वाघांचं संरक्षण करायला गंभीर आहे का असा सवाल उपस्थित होतोय. आणि आता बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या संदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय. अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी आता 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा देखील समावेश आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात न्यायालयीन अहवालात नेमकं काय म्हटलंय त्यावर. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत. 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवला जाणार आहे. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीयेत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं देखील या अहवालात म्हणण्यात आलंय. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाहीये. तर पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल. आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल.
न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. काही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. आणि आता एक नजर टाकूयात एन्काउंटर प्रकरणी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय त्या नावांवर. संजय शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे, वाहन चालक. एन्काउंटर प्रकरणी या सर्वांवर ठपका ठेवण्यात आला. दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिन हुड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. आता आपण पाहतोय या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत. अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हत्या निर्गुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा. त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं होतं. आणि आता हे खरं ठरलेलं आहे कारण की ज्या रिव्हॉल्वरनी अक्षय शिंदेनी स्वतःला मारून घेतलं त्या रिव्हॉल्वरवर फिंगरप्रिंट्स अक्षय शिंदेच्या नव्हत्या. मग हा फेक एन्काउंटर कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला आणि कोणाला वाचवण्यासाठी केला हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे. त्या विरोधात प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालेत. रिक्षा चालकांच्या या कारभाराविरोधात कल्याण आरटीओने कडक पाऊल उचललंय. कुणी बेकायदा जास्तीचे भाडे घेत असेल तर प्रवाशांनी आरटीओच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याची विनंती आरटीओनं केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत. सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यामध्ये असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय. सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या 5,000पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकलींवर अत्याचारांच्या घटना घडल्या. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलेलं आहे. तर दोन्ही घटनेतील नराधम आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. वरुडमध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रास्ता रोको देखील करण्यात आलाय. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय. दर्यापुरातील बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते. मलकापुरात मोटार गॅरेजला आग लागली होती. या आगीमध्ये 13 चारचाकी वाहनं त्याचप्रमाणे स्पेअर पार्ट आणि गॅरेजमधील साहित्य जळून खाक झालंय. आगीत 70 ते 80 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आणि आता एक बातमी समोर येते सांगलीमधून. सांगलीमध्ये विटातल्या निवासी शाळेतील 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. पोटदुखी, मळमळ आणि जुलाब त्रास होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना उपचारासाठी विट्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अतिशय धक्कादायक बातमी आपण सांगली जिल्ह्यातली पाहतोय. रविवारी रात्री देण्यात आलेल्या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
उल्हासनगरमध्ये सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिडलेल्या टोळ्याने पानटपरी चालकाला बेदम मारहाण केली आहे। तिघांनी सिगारेट घेतली आणि पैसे न देता तिथून निघून जाऊ लागले। त्यामुळे पानटपरी मालकाने पैसे मागितले। त्यानंतर तिघांनी टपरी मालकालाच मारहाण केली आहे। अमरावती शहरातील नंदा मार्केट फुटपाथवर झोपलेल्या 2 निराधार वृद्धांचा तिघांनी अमानुष मारहाण केलेली आहे। तर काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। फुटपाथवर झोपलेल्याच्या रागातून मारहाण केल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉल समोरील हनफीज मोबाईल शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडलाय। तर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून एकूण 40 लाखांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय। सिडको MIDC पोलीस चोरांचा शोध घेत आहेत। नंदुरबार शहरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जमावानं जोरदार दगडफेक केली होती आणि यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या देखील फोडल्या होत्या। पोलिसांनी आता दंगलखोरांची धरपकड सुरू केली आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं। यवतमाळ महिलांमध्ये बंदुकीची क्रेज काहीशी जास्तच पाहायला मिळते। आत्मसंरक्षणासाठी 796 जणांनी शस्त्र परवाना घेतलाय। गृह विभागाने या परवान्यांचे नूतनीकरण केलंय। यापैकी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 15 महिलांकडे बंदूक असल्याची माहिती समोर येते। अंबरनाथमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरलाच धडक दिली आहे। त्यात ती गंभीर जखमी झाली आहे। कल्याण बदलापूर मार्गावर चिखलोरी परिसरामध्ये हा अपघात झालाय। अपघातानंतर कार चालक फरार झालाय। तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खडी क्रशरने भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाल्यामुळे धुळ्यामध्ये भीषण अपघात झालाय। विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकून अपघात झालाय। या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। बुलढाण्याच्या ब्राह्मण चिकना गावाजवळ ST बस आणि ट्रकचा अपघात झालाय। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। यात 6 ते 7 प्रवासी हे जखमी झालेत आणि त्यांना उपचारासाठी BB इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। वाशिमचे रिसोड हिंगोली मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच ठिकाणी 2 अपघात झालेत। या अपघातात 12 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये 7 महिलांचा समावेश आहे। सर्व जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ आयशर ट्रक आणि कंटेनरचा अपघात झालाय। भरधाव आयशरने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारा कंटेनर त्यावर धडकलाय। यात आयशर पलटी झालाय तर कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झालाय। JCBच्या मदतीने कंटेनर चालकाला बाहेर काढण्यात आलंय। आणि आता वळतो एका मोठ्या राजकीय बातमीकडे। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार असं बोललं जात आहे। ठाकरेंचे काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी हे भाकीत वर्तवलंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे। एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या। आपल्या पक्षाचा अस्ताची आता वेळ आलेली आहे। त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे। आणि आज पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज।
सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्टसह काश्मीरच्या उंच भागामध्ये सकाळपासूनच बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटन स्थळी अनेक इंच बर्फ साचल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पर्यटक, प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होते, त्यामुळे संपूर्ण खोऱ्यामध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानातही मोठी घसरण झाली आहे. श्रीनगरमध्ये पारा 4.1 अंशावर घसरला आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दी केली आहे, तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळतात. गुलमर्गमध्ये तापमान उणे 1.6 अंशावर पोहोचलंय. एकीकडे तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीने काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य मात्र खुलून दिसतं. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करण्यात आलाय. बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्यात. सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटी प्रमाणपत्र सापडली आहेत. दरम्यान राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने आता कारवाईच्या सूचना दिल्यात. प्लास्टिकचं वाढतं दुष्परिणाम पाहता पालिकेने कंबर कसली आहे. महानगरपालिकेची वॉर्ड स्तरावर विशेष मोहीम सुरू होते. बाजार, दुकानांमध्ये बंदी घातलेले प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा 5, दुसऱ्यांदा 10 तर तिसऱ्यांदा 25,000चा दंड लावला जाणार आहे. चौथ्या वेळी मात्र कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळावर निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती मिळते. 1310 गाड्या भाडे तत्वावर येण्याचं ठरलं होतं, मात्र संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीला केली आहे.